आम्हाला याच्याशी बोलायचं, आम्हाला अतिरिक्त आयुक्त पाहिजे, आम्हाला अतिरिक्त आयुक्त पाहिजे, आम्हाला अतिरिक्त आयुक्त पाहिजे, दोन्ही पाहिजे अतिरिक्त आयुक्त. आम्हाला याच्याशी बोलायचं नाही. जर खड्डे बुजले असते तर आतापर्यंत हेच करणार आहेत. अजूनपर्यंत कोणी केले नाही. आम्हाला अतिरिक्त आयुक्तांशी भेटायचंय साहेब. आम्हाला अतिरिक्त आयुक्त पाहिजे. साहेब साहेब दोन्ही या ठिकाणी पाहिजे. ही महापालिका एवढे खड्डे मी वसई विरारची आत्ता यादी घेऊन बसूया आपण. मी तुम्हाला दाखवतो की खड्डे डेट वाईज कुठले आहेत. नक्की त्यांनी खड्डे बुजवले, ते काही जे आहेत ते बुजवले, मी त्याला नाकारणार नाही. परंतु तुम्ही म्हणणार की सगळे खड्डे आम्ही बुजवले होते, हे चुकीचं आहे साहेब. आज आम्हाला ही आंदोलनाची वेळ का? बरोबर आहे, त्यांनी आंदोलन केलं. नाही साहेब, आंदोलनाचा विषय नाही. ते आहेत ना जे नवीन 7-8 महिने झाले फक्त ते नवीन रस्ते बनवतात, त्याला पण खड्डे आहेत. पण प्रचंड त्रास करायला जातो आपण. जर एखाद्या गाडीचं मेंटेनन्स लागलं, आपण महापालिकेला ठरवलंय का एखादं ऍक्सिडेंट झालं आमचं धोरण काहीतरी आम्ही त्यांना नुकसान भरपाई नाही का, रस्ते बंद काय, खड्डे बंद करायला काहीतरी दिवशी तुमचं पत्र आलं, यांना फॉरवर्ड केलं होतं. म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. आता थोडे दिवस आहेत, तुम्ही तुमच्या मताशी मी पण सहमत आहे. विसर्जन व्यवस्थित झालं पाहिजे, ते करू. बाप्पांचं विसर्जन व्यवस्थित असं म्हणता, आमची तीच इच्छा आहे. कारण का बाप्पा म्हणजे एक सणासुदीचा दिवस आहे. नंतर तर सगळ्या दिवशी आपण करूच, पण बाप्पांना तरी सुखाने जाऊ द्या. 2च दिवसात अनंत चतुर्थी आहे. गणपती बाप्पाचं विसर्जन जवळ आलेलं आहे. यावेळेला गणपती बाप्पांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या तलावात विसर्जन करता येणार नाहीत. असं असताना प्रहार जनशक्ती पक्षाचं आंदोलन सुरू आहे. आपल्यासोबत यावेळेला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितेश जाधव साहेब, काय मागणी आहे तुमची? गणपती बाप्पांचं ज्यावेळेस आगमन होतं त्यावेळेस सगळे खड्डे बुजवले जातात आणि महापालिकेच्या आयुक्त साहेबांनी भर मीटिंग मध्ये सांगितलं होतं की आम्ही खड्डे चांगल्या क्वालिटीचे देऊ, परंतु तसं कुठेही दिसलं नाही. खड्डे जे भरलेले आहेत ते थोडेफार प्रमाणातच भरलेले आहेत आणि तेही निकृष्ट दर्जाचं त्यांनी काम केलेलं आहे. कारण का त्याच्यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की 1.5 दिवसाचे बाप्पांचं विसर्जन झालं, खड्डे तर काही मुक्त झाले नाही, आपण 7 दिवसात जर खड्डे भरले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. त्याचं त्यांना काहीच पडले नाहीये. त्यामुळे आज आम्ही महापालिकेमध्ये स्वतः खडी आणलेले आहे, स्वतः आम्ही पावडे आणलेत, गमेले आणलेले आहेत आणि आमचे कार्यकर्ते स्वतः खड्डे भरणार. आमची फक्त हात जोडून महापालिकेला विनंती आहे की त्यांनी आमच्या जोडीला यावं. आम्ही त्यांना खड्डे दाखवतोय, बघा ही महापालिका आहे, समोरच खड्डे आहेत, तर त्यांनी फक्त इकडे उभं राहावं, आम्ही स्वतः खड्डे भरायला तयार आहोत. हा आंदोलन जो तुम्ही काढलात, ट्रॅक्टर घेऊन तुम्ही निघालात, याची कल्पना तुम्ही महानगरपालिकेला दिली आहे का? कल्पना काय द्यायची? खड्डे भरताना ट्रॅक्टर असतो, ट्रक असतो, सगळे गोष्टी असतात आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं आम्ही महापालिकेकडे येतोय आंदोलनाला. त्यांनी त्याची कुठलीही दखल घेतली नाही. कारण का त्यांना भ्रष्टाचार शिवाय काही दिसतच नाही. आजपर्यंत तुम्ही सांगा वसई विरारचा कुठला रस्त्याचा ठेकेदार याच्यावर एकही गुन्हा दाखल झालाय का? मला तर काही माहिती नाही, एकही माझ्या माहितीनुसार झाला नाहीये. आणि जर त्यांनी दाखल केला असेल तर ते जनतेसमोर आणावं ना, आम्हालाही त्याचा आनंद होईल. अरे वसई विरारच्या जनतेने काय चांगले रस्ते कधी बघितलेच नाही पाहिजेत का? हे यांनी गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे आज आम्ही हे ट्रॅक्टर घेऊन खडी घेऊन आलेलो आहे, शांततेने आलेलो आहे. पुढच्या वेळेस आम्ही जर ह्या लोकांनी याची दखल घेतली नाही तर ट्रॅक्टरने त्यांच्या घरामध्येच हे खडी टाकू, खड्डा आम्हीच करू आणि आम्हीच खडी भरू तिकडे. परिवर्तन होऊन जवळजवळ 1 वर्ष होत आला आहे. आमदार, खासदार, इकडचे जे आयुक्त आहेत, डीसीपी आहेत, यांना हे खड्डे दिसत नाहीत का? नाही, मला तेच समजत नाहीये. म्हणूनच आज आम्ही आलो ना. आम्ही जे कोण असतील इकडचे लोकप्रतिनिधी असू द्या, प्रशासन असू द्या, यांना आम्ही खड्डे दाखवतो ना. आणि आम्हाला यांचं काय नाही, त्यांनी बसून राहावं, त्यांनी एसीच्या गाडीमध्ये बसावं, आम्ही स्वतः खड्डे भरायला तयार आहेत. खरं म्हणजे हे खड्डे यांना दिसत का नाही हा खूप मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. खरं आहे, लवकरच अनंत चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पाचं मोठं विसर्जन आहे. परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेने खड्डे बुजवलेले नाहीत. खड्डे न बुजवल्यामुळे आता हे विसर्जन कसं होणार, यातच प्रहार जनशक्ती पक्षाचं आपल्याला अनोखं आंदोलन पाहायला मिळतं. हे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरमध्ये खडी आहेत. प्रहार जनशक्ती पक्ष वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खड्डे दाखवणार आहे आणि स्वतः बुजवणार आहे. आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.